एसएससी जीडी भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीचा या ठिकाणी पेपर होऊन जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास या ठिकाणी जे 2 महिने या ठिकाणी पेपर होऊन या ठिकाणी झालेले आहे। तर आता या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीचा महाराष्ट्राचा कडाप किती जाणार आहे, जनरल एरिया त्याचबरोबर नक्सल एरियाचा या ठिकाणी कडाप किती जाणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन या कॅटेगरी वाईज कडाप तुम्हाला सांगणार आहे, सेफ झोन काय याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। तर एसएससी जीडी भरतीचा जे रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे, तर मेन तुम्हाला याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि त्याचबरोबर एसएससी जीडी मध्ये नॉर्मलायझेशन मध्ये कोणकोणत्या शिफ्ट मध्ये किती मार्क या ठिकाणी नॉर्मलायझेशन मध्ये वाढणार आहे, कोणत्या विद्यार्थ्यांचे कोणत्या शिफ्टचे नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क वाढणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। जागा किती इन्क्रीज होणार आहे, जागा किती यामध्ये वाढणार आहे याबद्दल पण तुम्हाला सांगणार आहे। आणि यावर्षी एसएससी जीडीचा जो कडाप आहे महाराष्ट्राचा हा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो डाऊन जाणार आहे, कमी जाणार आहे, त्याचे पण कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर जास्त चान्स आहे सिलेक्शन व्हायचे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला किती मार्क या ठिकाणी एसएससी जीडीच्या परीक्षेमध्ये पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे, मला पण एक रेशो भेटणार आहे की कितीच्या रेशोमध्ये विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 25,000 जागांसाठी ही एसएससी जीडीची भरती आली होती, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर यामध्ये पेपर सुद्धा एसएससी जीडीचे भरपूर काही पेपर फुटले, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो सेटिंग पण लागली होती आणि त्याचबरोबर जे पेपर सुद्धा त्यांनी तेवढा 60 त्या ठिकाणी काढला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेपर हा या ठिकाणी त्यांनी हार्ड केला टाकला, एक लक्षात ठेवा। सर्व एखादे शिफ्ट असेल की ते पेपर सोपा आला असेल म्हणून, पण भरपूर काही शिफ्ट आहे त्या ठिकाणी हार्ड आलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे जे मार्क आहे हे मागच्या भरतीपेक्षा तर या भरतीमध्ये जर पाहिलं तर 10 ते 20 मार्कांना विद्यार्थ्यांचे घसरण या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे, एक लक्षात ठेवा मार्कांची, कारण की विद्यार्थ्यांना कमी मार्क यावर्षी एसएससी जीडीच्या परीक्षेमध्ये पडलेले आहे, ठीक आहे। म्हणजे सर्व बाहेरचा सिलेबस जे विद्यार्थी मिळवणं परीक्षेला त्यांनी टाकलेला आहे। आणि त्याचबरोबर मी तुम्हाला एक सांगून देतो, दरवर्षी जे काही या ठिकाणी हिंदी भाषिक राज्यवाले विद्यार्थी आहेत तर त्यांना चांगले मार्क दरवर्षी पडत असते, जसं उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान झालं, त्याचबरोबर या ठिकाणी छत्तीसगड झालं, जे काही हिंदी स्टेटवाले राज्य तर त्यांना जास्त मार्क पडत असते, म्हणजे 160 पैकी 150 अशा प्रकारचे स्कोर घेते। पण त्या विद्यार्थ्यांना पण यावर्षी जे आहे विद्यार्थी मिळवणं 120 125 अशा प्रकारे मार्क येत आहे, कारण की पेपरच तेवढा या ठिकाणी कठीण होता यावर्षी, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। एसएससी जीडीचा जो पेपर हा हार्ड या ठिकाणी आला होता, तर यावर्षी जे विद्यार्थी मिळवणं एसएससी जीडीचा जो कडापा हा कमी जाणार आहे, त्याचं जे कारण आहे, पहिली गोष्ट पेपर या ठिकाणी हार्ड आला होता, ठीक आहे। आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट जर आपण या ठिकाणी पाहिलं तर दुसरी गोष्ट जागा यामध्ये वाढणार आहे, आणि तिसरी गोष्ट नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे मार्क वाढणार आहे, 15 पर्यंत सुद्धा मार्क काही विद्यार्थ्यांचे वाढणार आहे। आणि एसएससी जीडीचा जो सिलेबस आहे विद्यार्थी मिळवणं, जे काही त्यांनी सिलेबसच चेंज या ठिकाणी करून टाकला, एक लक्षात ठेवा। म्हणजे जनरल नॉलेज तर एवढं हार्ड होतं, एक लक्षात ठेवा, बुद्धिमत्ता चाचणी होतं सोपं, मी असं नाही म्हणत, 15 प्रश्न या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीचे सोपे होते 20 पैकी, आणि हिंदी व्याकरणमध्ये पण काही सोपे होते पण हार्ड पण होते काही, ठीक आहे। आणि त्याचबरोबर गणितामध्ये सुद्धा, आणि 1 घंट्याचा टाइम पेपरसाठी होता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, पेपर यावर्षी हार्ड आला होता, हे सुद्धा कारण आहे एसएससी जीडीचा कडाप कमी जाण्याचं। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीचा जो कडाप हा कमी जाणार आहे, आता कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय ते तुम्हाला सांगणार आहे, त्यानंतर नॉर्मलायझेशनमध्ये कोणाचे वाढणार आहे, जागा किती वाढणार आहे, फिजिकल कधी होणार आहे, ग्राउंड कधी होणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिले मी तुम्हाला नक्सल एरियाचा कडाप सांगून देतो महाराष्ट्राचा एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपनचा। पहिले पुरुष उमेदवारांचा सांगतो, तर बघा तुम्ही जर नक्सल एरियाचे असाल 160 पैकी तो कडाप जाणार आहे, ओपन कॅटेगरीचा हा 70 वर जाणार आहे पुरुष उमेदवारांचा, ओबीसी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल नक्सलमधून 160 पैकी 68 वर कडाप जाणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल नक्सल एरियामधून 160 पैकी 65 वर कडाप जाणार आहे, एससी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल नक्सल एरियाचे 160 पैकी 72 वर कडाप जाणार आहे। आणि त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल नक्सल एरियामधून 160 पैकी 65 वर कडाप जाणार आहे, एवढं काही सेफ झोन। आता महिला उमेदवारांचा कडाप किती जाणार आहे, तर बघा महिला उमेदवार जर नक्सल एरियाचे असेल तर 160 पैकी ओपन कॅटेगरीचा 160 पैकी 62 वर कडाप जाणार आहे, आणि ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल नक्सल एरियामधून 160 पैकी या ठिकाणी 57 वर कडाप जाणार आहे, आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल या ठिकाणी तुम्ही जर नक्सल एरियामधून ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 55 वर कडाप या ठिकाणी जाणार आहे, आणि एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 160 पैकी 66 वर कडाप या ठिकाणी
जाणार आहे नक्सल एरियाचा। आणि एस टी कॅटेगरीच्या जर तुम्ही या ठिकाणी महिला उमेदवार असाल 160 पैकी 63 वर कडाप या ठिकाणी जाणार आहे। तर एवढं काही कडाप या ठिकाणी जाणार आहे महिला उमेदवारांचा नक्सल एरियाचा। जनरल एरियाचा कडाप किती जाणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जनरल एरियाचा कडाप किती जाणार आहे तर समजा महिला उमेदवाराचा पहिले तुम्हाला सांगतो, त्यानंतर पुरुष उमेदवारांचा। तर बघा ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल जनरल एरिया 160 पैकी तो कडाप जाणार आहे ओपन कॅटेगरीचा 85 पर्यंत कडाप जाणार आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असेल जनरल एरियामधून 160 पैकी 78 वर कडाप जाणार आहे। आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर तुम्ही असाल जनरल एरियामधून 160 पैकी 76 वर कडाप आपला जाणार आहे। त्याचबरोबर एस टी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल जनरल एरियामधून 160 पैकी 67 वर कडाप जाणार आहे। आणि एस सी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल 160 पैकी 72 वर कडाप जाणार आहे। एवढं काही सेफ झोन आहे। आता जनरल एरियाचा पुरुष उमेदवारांचा कडाप किती जाणार आहे तर बघा ओपन कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असेल जनरल एरियामधून 160 पैकी तो कडाप जाणार आहे, हा 90 वर जाणार आहे। आणि ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचे जर पुरुष उमेदवार असेल 160 पैकी 85 वर कडाप जाणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असेल जनरल एरियामधून 160 पैकी 83 वर कडाप जाणार आहे। आणि एस सी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असेल 160 पैकी तो कडाप जाणार आहे, तर हा 80 वर या ठिकाणी जाणार आहे। एस टी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असेल 160 पैकी 77 वर कडाप जाणार आहे। एवढा काही जनरल एरियाचा कडाप जाणार आहे। एवढा काही कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे। आणि एवढा कडाप जाण्याचं जे मोठं कारण आहे ते म्हणजे जे विद्यार्थी मित्रांनो पेपर हार्ड आला होता। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो जागा वाढणार आहे, सध्याच्या कंडिशनला 25,000 जागांसाठी एसएससी जीडीची भरती चालू आहे। तर यामध्ये 25,000 जागा आणखीन या ठिकाणी वाढणार आहे। आणि माजी सैनिकांचा जो कडाप आहे, जर समजा 40-50 जरी मार्क पडले तरी सुद्धा आपलं सिलेक्शन होऊन जाणार आहे माजी सैनिकांचं, ठीक आहे। तर बघा यावर्षी एसएससी जीडीमध्ये सध्याच्या कंडिशनला 25,000 जागांसाठी भरती चालू आहे। तर एसएससी जीडीमध्ये आणखीन 25,000 जागा या ठिकाणी वाढणार आहे। तर दरवर्षी एसएससी जीडीची जी भरती आहे हे 50,000च्या वरती निघते। तर स्टार्टिंगला जे कमी निघते 30,000 40,000, आता मागच्या वर्षी पाहिलं पहिले 40,000 जागा निघाल्या, त्यामध्ये आणखीन त्यांनी 10,000 वाढवल्या, नंतर वाढवते। याच्या अगोदर 2 वर्षा अगोदर 25,000 जागांसाठी भरती आली होती, तर त्यामध्ये पहिले 20,000 जागा वाढवल्या, त्यानंतर आणखीन 5-7,000 जागा वाढवल्या। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जागा वाढणार आहे, त्यामुळे जे ही जी वॅकन्सी 50,000च्या वरती होणार आहे, तर जवळपास 25,000 जागा 25,000 प्लस जागा यामध्ये वाढणार आहे। तर यामध्ये जे जागा वाढणार आहे तर हे काही कारण आहे एसएससी जीडीचा कडाप कमी जाणार आहे। आता या ठिकाणी कोणकोणत्या शिफ्टचे किती मार्क वाढणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची जर एकदम हार्ड शिफ्ट असेल तर नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क वाढणार आहे, दर समजा ते शिफ्टवर तुमचे डिपेंड करते। तुमची जर शिफ्ट एकदम हार्ड असेल तर 10 ते 15 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे। तुमची जर शिफ्ट या ठिकाणी मीडियम असेल म्हणजे एकदम सोपी नाही एकदम हार्ड नाही, तर मग तुम्हाला 5 ते 10 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे। आणि त्याचबरोबर तुमची जर एकदम सोपी शिफ्ट असेल तर तुम्हाला नॉर्मलायझेशनमध्ये 2 ते 5 मार्क वाढणार आहे। नॉर्मलायझेशन कायच्यासाठी राहते तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्याचा पेपर एकदम कठीण आला त्याले मार्क वाढवायचे आणि ज्याचा पेपर एकदम सोपा आला त्याचे मार्क कमी करायचे, याच्यासाठी नॉर्मलायझेशन राहते। आता एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे तर पहा ऑगस्टच्या एंडिंग मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागणार आहे, ऑगस्टच्या एंडिंगला एसएससी जीडीचा रिझल्ट लागणार आहे। आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये एसएससी जीडी भरतीचे ग्राउंड होणार आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट मी तुम्हाला एसएससी जीडी भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्या दाढीतच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।